रानवेळी. प्रस्तावना रानवेळी ही कविता कवी तुकाराम धांडे यांनी लिहिली आहे. या कवितेमध्ये एक लहान मुलगी रानावनातून डोंगरातून फिरत कशी मजा करत आहे याचं वर्णन या कवितेत तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यासारखं कृतीयुक्त कविता म्हणायची. उभे राहा. मोडाळे गावची ही जिल्हा परिषदेची शाळा. इथे असलेला हा स्मार्ट TV आणि ते वापरणारी मुलंसुद्धा आपण बघितली. अतिशय तन्मयतेने आनंदाने ते त्या गाण्याबरोबर ती कविताही शिकतायत. ॲक्शन्समधनं शिकतायत, बोलण्यातनं शिकतायत आणि त्या भावभावनासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आपण टिपलेल्या आहेत. ही जर का सुविधा गावच्या शाळेत मुलांना मिळत असेल तर निश्चितपणे शिक्षण हे आनंददायी होऊ शकतं असंच सांगणारी ही जिल्हा परिषद मोडाळे गावची ही शाळा. मोडाळे गावच्या आपण एका वर्गात आलोय. मॅडम कितवीचा वर्ग आहे हा? नमस्कार मॅडम, 5वीचा वर्ग आहे. 5वीचा वर्ग. आपलं काय नाव? आपण वर्ग शिक्षिका आहात? हो, माझं नाव माधुरी केवळराव पाटील. माझ्याकडे पहिलीपासून हा क्लास आलेला आहे, आता 5वी आहे आणि यंदा त्यांचं नवोदय आणि स्कॉलरशिप त्या दृष्टीने मी मुलांसाठी वेगळा 1-2 तास एक्स्ट्रा देऊन आणि त्यांचे पेपर सोडून घेते सध्या, कारण फेब्रुवारीमध्ये आमचे पेपर आहेत. आता मुलं कसला पेपर सोडवत? आता मुलं सोडवता येतो नवोदयचा पेपर आहे. म्हणजे मी मुलांना सांगितलंय की आता असं समजा की आपला पेपर चालू आहे आणि तेवढ्या कालावधी 2 तासाचा कालावधी आहे, तर 2 तासात तुमचा पेपर कव्हर होतो की नाही हा सराव मी त्यांचा घेते. म्हणजे ज्यावेळेस ते पेपरला जातील त्यावेळेस त्यांना आयडिया येईल की आपल्याला कव्हर झालेला नाही, तर मग थोडा स्पीड कमी करायचा की वाढवायचा. मॅडम, मुलांबरोबर आपण काम करताय बरेच दिवसापासून. 2 गोष्टी असतात विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये. एक तर तुम्ही त्यांना परीक्षार्थी बनवता
किंवा एक तर तुम्ही त्यांचं व्यक्तिमत्व विकास करता. Yes. हे दोन्ही कसं साध्य करता? मॅडम, ज्यावेळेस मला वेळ मिळतो, म्हणजे माझं खरं काम आहे की ज्ञानदानाचं. आल्यानंतर मी ते काम करतच असते. म्हणजे घटक ते पूर्ण करणं, अभ्यासक्रम पूर्ण करणं, त्याच्यावर एक्स्ट्राचे उपक्रम घेणं आणि त्याचबरोबर मला लिखाणाची आणि गायनाची आवड असल्याने मी वर्गाचा गीत मंच पण राबवला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना कविता करणं किंवा एखादा शब्द देऊन त्या शब्दाचा डोंगर करणं, म्हणजे जास्तीत जास्त शब्दसंपत्ती त्यांची वाढावी किंवा त्यांच्या विचारशक्तीला प्रेरणा मिळावी, ह्या पद्धतीने मी अनेक सारे उपक्रम त्यांच्यात राबवले. अनेक वेगवेगळ्या शिकवण्याच्या पद्धती आहेत, याचा काही अवलंब करताय तुम्ही? हो मॅडम, करते. मुलांचा कल पाहून समजा एखाद्या मुलाला एखादी कठीण पद्धत असेल आणि ती समजत नसेल तर मग मी त्याला कुठली पद्धत वापरू शकते किंवा त्या पद्धतीने त्याला समजतं की नाही, मग ती वेगळी पद्धत मी अवलंबते. मग त्याच्यासाठी मला नेटचा वापर करावा लागला तरी मी ते शोधते आणि ते सगळं मी वर्गात राबवत असते. ज्ञानरचनावाद पद्धत ही सध्या खूप प्रचलित आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट्स पण दिसतात. हो. तुमच्या शाळेत याचा काही वापर? हो मॅडम, हे बघा, हे जे आरेखन आहे हेच ज्ञानरचनावादाचं आहे. आणि इथे समजा मग जी मुलं कच्ची असतात मग त्या मुलांना तसं ही आहे गुणाकार पाटी, ही आहे बेरीज पाटी, त्याच्यानंतर हे क्रमाने अंक लिहिणे किंवा तो जो गोल दाखवलाय त्याच्यात सुद्धा की 2 अंकांची बेरीज, आता 7 तिथे 5 लिहिलेला आहे, मग कोणत्या 2 अंकांची बेरीज 5 येते. मग मुलं खडू घेतात आणि ते इथे बसून त्यांच्या पद्धतीने शिकतात. पण याच्यात मुलांचा सहभाग मिळतोय तुम्हाला? हो मॅडम, 100% मिळतो. आणि माझं शैक्षणिक साहित्य पण मी स्वतः निर्माण केलेले, स्वनिर्मित साहित्य, त्या साहित्याचा पण पुरेपूर वापर मी मुलांसाठी करते, जेणेकरून मुलांना कठीण एखादा घटक असेल तर तो साहित्याच्या रूपाने तो सोडवणं त्यांना सोपं जातं. तुम्ही पण शिक्षक आहात इथे, काय तुमचा अनुभव आहे मुलांबरोबर? इथला खूप छान अनुभव आहे मॅडम. आम्ही विविध उपक्रम राबवत असतो, जसं की 5 ते 7च्या वर्गामध्ये बघा आम्ही एक श्रुतलेखनाचा प्रयोग राबवलेला आहे. म्हणजे मी तरी असे काही शब्द मुलांना रोज देतो की आधी त्याची व्याप्ती कमी असते, सोपी असते, नंतर त्याची मोठ्या वर्गाप्रमाणे व्याप्ती वाढत जाते. उदाहरणार्थ आता 5वी असेल तर बॅट, बॉल, हाऊस असे शब्द आम्ही त्यांना देतो आणि मोठे वर्ग असतील तर माऊस, रॅट, बिल्डिंग असे शब्द आम्ही देतो. रोज रोज लिहिल्याने आणि ऐकून लिहिण्यामुळे मुलांची तयारी अधिक होते आणि ते लवकर लर्निंग तुम्ही करता? हो, तयारी करून घेतली जाते, खेळामध्ये पण, गाण्यामध्ये पण, आणि जे जे अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये असतील त्यामध्ये मुलं कसे पुढे येतील त्याचा वापर इंग्लिश वाचनावर भर असतो आमचा. आणि नवीन जे शिक्षण येतं किंवा त्याचा आता मोबाईल वगैरे, आता इथं नेटचा प्रॉब्लेम आहे, पण त्या बाबतीत समजा आता मी माझ्या वर्गात एक मोलाईज फॉरेस्ट म्हणून शिकवलं. परवा मुलांना सांगितलं की तुम्ही मोबाईलवर मोलाईज फॉरेस्ट टाईप करा, तुम्हाला मोलाईचं जंगल जे आसाममध्ये आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. मुलांनी मला सांगितलं की जी नदी आहे ब्रह्मपुत्रा तिची रुंदी 7 ते 8 किलोमीटर एवढी आहे. हा त्यांना प्रत्यक्ष अनुभव झाला. मुलांना थोडंसं उत्तेजन द्यायला लागतंय, त्यांना मुलं शिकतात, पुढे न्यायला लागतं. मुलांना पुश केलं ना मॅडम की आम्हाला माहिती आहे की हा मुलगा काय करणार आहे किंवा तो काय करू शकतो. आणि 5-5 वर्ष एक वर्ग आमच्याकडे असतो, त्याच्यामुळे मुलं काय कुठे कमी आहेत, कुठे जास्त आहेत, मग ही गोष्ट आम्हाला 5 वर्षात एकदम परफेक्ट कळते. मग त्या पद्धतीने त्या मुलांना आम्ही घटक देतो आणि त्या पद्धतीने त्यांना शिकवत असतो की जेणेकरून त्याला ते सोप्या पद्धतीने समजलं पाहिजे. मॅडम, आम्हाला मुलांचं हर्टली आणि हर्टली पण त्याची ओळख असते. आई वडील वगैरे याच्याशी आम्ही असे जोडलेले असतो, त्यामुळे छान म्हणतात सर. हर्टली आणि हार्टली अशी दोन्ही ओळख आहे की मुलांचं कुटुंब, त्यांचं एकंदरीत वातावरण, त्यांचं राहणीमान हेही माहिती आहे आणि त्यांच्याशी एक नात्याची, एक बंधनाची नाळ ही या शिक्षण पद्धतीतनं, या शाळेतनं त्यांनी जोडलेली आहे. जिल्हा परिषद मोडाळेचं ही शाळा आणि या शाळेत चालणारे विविध उपक्रम आणि इथे असलेले हे उपक्रमशील शिक्षक, तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.